कुठे चाललोय आपण? रानात. आम्ही चाललेलो आज रानात. काय करायला? शेंग खायला. कुणाच्या रानात? कुणाच्या रानात चाललोय? चला, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तर आम्ही आज चाललेलो सानूच्या रानामध्ये भुईमुगाच्या शेंगा काढायला. तर चला, व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. तर शेताच्या बांधावरती बघा हे एक झाड दिसले, याला आम्ही कावळ म्हणतो. आणि हे किती छान फुले आहेत बघा त्याची. आणि हे वरचं जे आहे ते लहानपणी आम्ही त्याचा बैल करायचो आणि बैल बैल म्हणून खेळायचो. सहज एक आठवण म्हणून त्याचा व्हिडिओ घेतला. आलेले मी त्यांच्या शेतामध्ये. एकदम मोठं असं टेकडावरती शेत आहे त्यांचं. पाहू शकताय वातावरण किती छान झालंय. 6 वाजत आलेले संध्याकाळचे. एवढी सगळी चिल्ली पिल्ली गँग माझ्याबरोबर आली बघा ही सायकल घेऊन इकडं. तर सगळा भुईमुग त्यांचा काढायचा झालाय. पाहू शकताय गवार किती छान आलेली, गावरान गवार आहे. थोडी थोडी झाडं लावलेली. तर थोड्याशा शेंगा राहिल्या होत्या तोडायच्या. इकडं आबा उपटून देत होते भुईमुगाचे वेल आणि दोघी तिघी मिळून तोडत होते शेंगा. बरं झालं मी लवकर गेले, त्यामुळं थोड्याशा तोडायला सापडल्या मला. बघा किती एका वेलालाच किती शेंग लागलेली. भरपूर शेंगा निघालेल्या आहेत त्यांना. बराच वेळ जातो एक एक वेल घ्यायचा, त्याच्या शेंगा तोडायच्या. परत अशा ह्या लाकडावरती झोडून पण शेंगा तोडल्या जातात बघा. इकडे त्याला उपणून व्यवस्थित करावं लागतं. नंतर त्यातला कचरा काढायचा, वाळवायच्या. मग नंतर शेंगदाणे त्यातले खायला तयार होतात. शेतातलं कुठलंही पीक सहजासहजी येत नसतं. त्याच्या मागं बघा भरपूर कष्ट असतात शेतकऱ्याचे. परंतु पाहिजे असा मालाला हमी भाव काय भेटत नाही शेतकऱ्याच्या. आता ही घरगुती खाण्यापुरतीच केली. सोपं जाते. एकटं शिंगणार आता तरी एखादी राहिली तर बघा आता शिरवा थोड्याशा शेंगा बघितल्या मी तोडून. जमतंय का? छान जमत आहे त्या तोडायला. बघा इकडं पण एक घमेलं भरले मस्त असं. तर या मस्त शेंगा खायला सगळेजण. होय, किती निघल्या शेंगा? आम्हाला किती देता? आम्हाला किती देता? इकात होय. इकात कुठे भेटत आहे मग? बघा सासू आहे का? सगळ्या शेंगा तोडून झाल्या होत्या. आणि आता ही शेंगाचे जे वेल आहेत ते गायींना गुरांना खाण्यासाठी चांगला चारा होतो त्याचा. त्यामुळं गोळा करून ट्रॅक्टरमध्ये भरायचं काम चाललं होतं सगळ्यांचं. मग थोडा वेळ मी पण टाकू लागले त्यांना. तर कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा. सोपा मार्ग सोडला आणि तिकडून टाकत आहे ना. तिकडून सोपं जात आहे का? म्हणजे विषय असा आहे की शेतात पण काम करताना फक्त शरीराचा नाही तर डोक्याचा पण वापर केला पाहिजे. चला ठीक नाही. शेतकऱ्यांनी जर सगळ्यांनी असं डोकं चालवलं, आपल्या शेतातला माल जर हिथंच आपण तयार करून आता शेंगा तोडल्या, त्याचं शेंगदाणा तयार केलं, त्यापासून चिक्की तयार केली तर किती महाग जाईल. हाय असं विकल्यावर मग पैसे कमीच येतात आहे ना. पण शेतकरी इतकं कष्ट कोण नाही करणार ना.
चला, कसा वाटला आमचा शेतातला छान असा व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका शेतकऱ्याच्या एका ह्या व्हिडिओला. एक लाईक शेतकऱ्यांसाठी.